नमस्कार फ्रेंड्स, माझं नाव कल्याणी। आजची आपली रेसिपी आहे लसूणी मेथी। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी खूपच छान आणि सुंदर होते। सर्वप्रथम आपण मेथी निवडून घेऊया। हे बघा, आत्ताच बाजारातून ताजी मेथी आणलेली, ती आपण मस्त निवडून घ्यायची आणि निवडून झाले की 4 ते 5 पाण्याने व्यवस्थित धुवून अशी घ्यायची, त्याची माती निघली पाहिजे। हे बघा, धुवून घेतलेली आणि चॉप करून घेतलेली बारीक। त्याचप्रमाणे मी एक छोटा मीडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे। कांदा, टोमॅटो आणि भरपूर सारा लसूण असं इथे घेतलेला आहे चॉप करून। चला आता कढई तापत ठेवूया। कढई तापत ठेवली, आता याच्यात आपण 2 मोठे चमचे पळीत तेल टाकूया याच्यात। आणि तेल तापल्यानंतर आपल्याला जिरे मोहरी टाकायचं याच्यात। हे बघा, पहिले जिरे टाकूया। जिरे तडतडले थोडेसे की आपण मोहरी टाकूया। जिरे मोहरी दोन्ही सोबत टाकले तरी चालेल, काही हरकत नाही। हे बघा, परत थोडेसे जिरे टाकलेत। लसूण टाकायचे जिरे मोहरी तडतडल्यावर छान प्रकारे, आणि लसूण एकदम लाल असा होऊन द्यायचा आहे, छान भाजून घ्यायचा आहे, मगच आपण कांदा ॲड करायचा याच्यात। हे बघा, लसूण लाल भाजून झालेला आहे। आता कांदा टाकू याच्यात। कांदा पण असं छान भाजून घ्यायचा आहे, कच्चा नाही लागला पाहिजे आपल्याला। हे बघा, कांदा असं छान भाजून घेऊया आपण। आणि अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज नक्की करा। हे बघा, कांदा भाजून झालेला आहे। आता आपण याच्यात टोमॅटो टाकले। टोमॅटो असं गळून घ्यायचे, एकदम पूर्ण मॅच झाले पाहिजे त्याच्यात। टोमॅटो पूर्णपणे शिजले की आपण याच्यात मेथी टाकायची आणि मेथी वाफवून घ्यायची आपल्याला छान प्रकारे। हे बघा, तुम्ही बघू शकता, मी मेथी टाकून घेते आपली चॉप केलेली। बारीक चॉप करूनच घ्यायची आपल्याला, अख्खी मेथी नाही टाकायची। हे बघा, आणि व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। मेथी वाफवून घ्यायची आहे, झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं लागतात मेथी वाफवायला। आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे वाफवून झाल्यानंतर, आधीच नाही टाकायचं, नाही तर भाजीला भरपूर पाणी सुटेल। तर पहिले व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग झाकण ठेवायचं आहे 2 मिनटं। आणि मेथी शिजली की आपल्याला त्याच्यात एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, ते मी तुम्हाला दाखवते आता। चला तर पहिले मेथीवर झाकण ठेवूया आपण। हे बघा, झाकण ठेवलं की आता हे बघा, शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपल्याला। शेंगदाणे आणि तीळ, पांढरे तीळ जे असतात ते भाजून घ्यायचे आणि ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि ते सारण आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे। हे बघा, दोन्ही छान प्रकारे असं भाजून घेतले। थोडं थंड झालं की मिक्सरला पाणी टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, मेथी पण आपली छान प्रकारे शिजली आहे। हे बघा, आता याच्यात आपण ड्राय मसाले जे आहेत आपले ते टाकायचेत आपल्याला। सर्वप्रथम आपण इथे हळद टाकून घेऊया, थोडीशी 1/2 टीस्पून हळद टाकूया इथे। आणि घरचा लाल तिखट मसाला असेल तर तो टाका, नाही तर विकत भेटतो तो टाकला तरी चालेल। हे बघा, मी जवळजवळ 1 टीस्पून आपल्या घरचा लाल तिखट मसाला टाकलेला आहे। आणि आपला अंबारीचा कांदा लसूण मसाला तो अर्धा टीस्पून इथे ॲड केलेला आहे मी इथे। आणि हे परत व्यवस्थित 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। आणि हे परतून झालं की आपल्याला आपण जे वाटण वाटले तिळाचं आणि शेंगदाण्याचं, ते आपल्याला इथं हे ॲड करायचं आहे पाणी टाकून। हे बघा, ते आपण इथे ॲड करून घेऊया छान प्रकारे। भाजी खूपच छान आणि सुंदर होते, एकदम हॉटेलसारखी। कधी तुम्ही ट्राय करून बघा। आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बघा, त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि वरतून आपल्याला तुपाची आणि फक्त लसूण अशी वरतून आपल्याला फोडणी द्यायची आहे याच्यात। आणि खूपच छान असा फ्लेवर येतो भाजीला, खूपच सुंदर अशी लागते भाजी। ज्यांना मेथीची भाजी आवडत नसेल, लहान मुलं पण ही भाजी खूप आवडीने खातात। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे बघा, ही फोडणी आपल्याला द्यायची आहे। तुम्ही लगेच झाकण ठेवलं तरी चालेल, नाही ठेवलं तरी चालेल। झाकण ठेवल्यानंतर ती स्टीम त्याच्यात राहते, तर ते स्टीमचा वास आहे ना, खूप छान येतो। बघा, आपली भाजी रेडी आहे। चला तर या मग मेथीची भाजी खायला। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा। थँक्यू।